हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असणार. तर बघा मी कुठे बसली आहे, दिसतच असेल तुम्हाला. येस, तर आज आपलं होणार आहे साडी कलेक्शनचा व्लॉग. खूप जणांच्या रिक्वेस्ट आल्या होत्या की ताई तुझं साडी कलेक्शन दाखव, साडी कलेक्शन दाखव. तर असं माझ्याकडे काही फार मोठं साडी कलेक्शन ॲज सच काही नाही आहे, पण लग्न झाल्यापासून ते आत्तापर्यंत माझ्या एवढ्या काही साड्या आहेत, तर त्या मी दाखवते तुम्हाला एक एक करून. तुम्हाला कुठली साडी आवडते नक्की सांगा. आणि अशा साड्या बऱ्याच जणांकडे असतील आणि यातल्या बऱ्यापैकी साड्या मी चॉईस नाही केलेल्या. ज्या लग्नातल्या आहेत त्या आमच्या आहोंनी सिलेक्ट केलेल्या आहेत ऑलमोस्ट. बाकी माझ्या काही रुखवतावरच्या आहेत आणि काही ज्या आहेत त्या मला एक ताईंनी दिलेली एक आहे, आणि आम्ही गडंगण खायला जिकडे जिकडे गेलतो तिकडे मामा मामींनी वगैरे दिलेल्या त्या साड्या आहेत. तर मी दाखवते तुम्हाला एक एक करून सगळ्या साड्या. बघूयात आपण. तर बघा, ही पहिली साडी जी दिसते ही येल्लो कलरची. सगळ्यांनी गेस केला असेल तर ही माझी हळदीची साडी आहे बरं का. येल्लो आणि ग्रीन असं त्याचं कॉम्बिनेशनमध्ये होतं. ज्याची पदर जो आहे तो ग्रीन आहे आणि साडी जी आहे ती येल्लो आहे. माझं फक्त ठरलं होतं की मला येल्लो ग्रीन मिक्स पाहिजे, तर त्याप्रमाणे आम्ही घेतली ही साडी, ही जी तुम्हाला दिसते ती. देन नेक्स्ट साडी ही जी आहे ही माझी साखरपुड्याची. ही मला साडी खूप आवडली बरं का, कारण साडी अशी एकदम चापून चोपून मस्त बसते. त्याच्यावर खड्याचं असं भरपूर वर्क आहे केलेलं, तुम्ही बघू शकता इथे. आणि एकदम मस्त साडी आहे, घातल्यावर तर अजूनच सुंदर दिसते. त्यानंतर पिंक कलरची. आणि हा सगळ्यात मेन म्हणजे हा आहे माझा लग्नाचा शालू. याचा जो ब्लाऊज आहे तो मी आरी वर्क करून घेतला होता, आणि मग आरी वर्क केलेला ब्लाऊज पण त्याला खूप छान सूट झाला मस्तपैकी. असं त्याचं काही आरी वर्क आहे भायांना वगैरे, हे बघा दिसत असेल तुम्हाला. याचं भायांना असं आरी वर्क आहे मस्तपैकी. आणि शालू जो आहे तो अशा प्रकारचा आहे. काही मला खूप काही असा हेवी शालू नको होता, त्यामुळे हा माझ्या मनाने मला खूप आवडलेला शालू होता. आणि हा असा आमच्या आहोंची आणि माझी अशी दोघांची मिळून आमची चॉईस आहे हा लग्नाचा शालू. आणि त्याच्यावरती हा आरी वर्कचा ब्लाऊज, असं हे मस्त कॉम्बिनेशन झालं होतं. त्यानंतर आता ही जी साडी दिसते ही माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. हा ॲक्च्युली बनारसी शालू आहे बरं का. हे बघा तुम्हाला दिसतच असेल, खूप हेवी वर्कचा आहे हे, खूप जड आहे बरं का हा शालू तसा. आणि हा शालू माझ्यासाठी स्पेशल आहे असा आहे कारण की हा माझा दादा जो आहे तो गेला होता तिकडे वाराणसी उज्जैन साईडला त्याच्या फ्रेंड्ससोबत ट्रिपला, तर त्यावेळी त्यांनी हा शालू माझ्यासाठी आणला होता. हा शालू जो आहे तो मी ॲक्च्युली कधी घातला होता, आमच्या सुपारीच्या कार्यक्रमाला हाच घातला होता. त्याशिवाय जे आहे आमचं जे प्री वेडिंग झालं, प्री वेडिंगमध्ये एक साडीवरचं सुद्धा शूट केलं आहे आम्ही, तर तेव्हा मी ही साडी घेतलेली. आणि ही साडी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण माझ्या दादानी तेव्हा अजून लग्नाचं काहीच नव्हतं आमचं, तरीसुद्धा त्यांनी माझ्यासाठी ही आणला होता बनारसी शालू. तर मला हा खूप आवडतो बरं का, आणि माझ्यावर खूप छान पण दिसतो. त्यानंतर ही जी आहे ही लग्नाच्या वेळी घेतलेली अशीच एक साडी आहे पैठणी टाईपची. कॉन्ट्रास्ट आहे याचं, येल्लो आहे याचा जो पदर आहे तो. आणि ही साडी अशी, ही एक एक्स्ट्रामध्ये साडी घेतली होती, आमच्या आहोंची चॉईस आहे ही पण. तर आता काही साड्या तर अशा आहेत की ज्यांचं मी अजून ओपनिंग पण नाही केलं. ही जी साडी दिसते आता तुम्हाला, ही ॲक्च्युली मला माझ्या फ्रेंडनी गिफ्ट केली आहे. जेव्हा माझं लग्न ठरलं होतं तेव्हा तिने मला केळवण टाईप जेवायला बोलवलं होतं, आणि त्यावेळी तिने मला ही साडी दिली आहे. तर थँक्स मयुरी तुझ्या साडीसाठी. आणि आता ही मी नक्की घालेन, अजून मी त्याचं काय उद्घाटन नाही केलं, पण आता मी एक दिवशी घालून तुला नक्की दाखवेन ह्याचा फोटो, ठीक आहे. त्यानंतर ही जी पुढची साडी आहे ही मी गडंगण खायला गेलो होतो, यांचे मामा आहेत संजू मामा म्हणून, तर त्यांनी दिलेली साडी. ही साडी पण मला खूप आवडली बरं का, तर ही पण मी नेसणार आहे. त्यानंतर ही जी पुढची साडी आहे ही मला माझ्या संगीता माऊनी घेतली. याच्या आधी तुम्ही तिला ब्लॉग्समध्ये बघितलं असेल, तर ती माऊनी घेतलेली ही साडी आहे मला. लग्नाच्या वेळेस तिने मला ही साडी गिफ्ट केली होती. ही जी पुढची साडी आहे ती रुखवतावरची साडी आहे, रुखवतावर घेतलेली. ॲक्च्युली मला बघताच ती खूप आवडली होती. आता तिला 2 टाईम घातली आहे मी, त्यामुळे ती थोडीशी चुरगळ झाली आहे, पण ती साडी पण खूप छान आहे. मला बघता क्षणी आवडली होती म्हणून मी त्यावेळी घेतली होती ही साडी. तर आता ही त्याच्यानंतरची ही पुढची साडी, ही पण साडी खूप स्पेशल आहे कारण माझ्या दादाची एक फ्रेंड आहे, तिचं नाव सुश्री दिदी म्हणून, मी तिला दिदी म्हणते. त्या दिदीने ही साडी मला कुरिअरनी गिफ्ट करून पाठवली होती. ॲक्च्युली ती लग्नाला येऊ शकली नाही, पण तिने मला साडी अशी गिफ्ट करून पाठवली होती. तर ही साडी मला खूप आवडली बरं का, खूप चपून चपून अशी मस्तपैकी बसते. तर थँक्यू सुश्री दिदी साडीसाठी. बघू शकताय तुम्ही साडी, कलरही मस्त आहे आणि एकदम चोपून बसणारी एकदम मऊ सूत आहे साडीचं, त्यामुळे मला खूप आवडली.
आता ही पुढची साडी पण आहे जी मी अजून ओपन पण नाही केली आहे. तर ही साडी दिली आहे मला माझ्या सोनी दीदीनी, म्हणजे मामी पण लागते आणि दीदी पण लागते. तर सोनी दीदीने दिलेली आहे मला ही साडी. लास्ट व्लॉगमध्ये संडेला ती आली होती घरी, तेव्हा तुम्ही तिला पाहिलं असेल माझ्या व्लॉगमध्ये. तर तिने दिलेली ही साडी आहे. पुढची आहे अजून एक अशीच पैठणी. ही आहे ब्लू कलरची. ही आम्ही रुखवतावर घेण्यासाठीच घेतली होती आणि ही पण मी अजून काय घातली नाही आहे एकदा पण. ती आहे तशीच पॅक आहे अजून पण. मी आता घालेन तिला काहीतरी छान मुहूर्त वगैरे बघून. त्याच्यानंतरची ही पुढची साडी. ही साडी आय थिंक बऱ्याच जणांनी बघितली असेल आत्ता. ही ताईंनी दिलेली साडी आहे आणि याच साडीवर घातलेला पहिला ब्लॉग टाकलेला तो आपला व्हायरल गेलेला. तर ही साडी जी आहे ही पण माझी खूप स्पेशल आहे आणि खूप चोपून बसते ही साडी. तर थँक्यू ताई साडीसाठी. आणि मस्त दोघांनाही आम्हाला खूप आवडली ही साडी बरं का. त्याच्यानंतर ही पुढची जी आहे ही रुखवतावरची साडी आहे. ही मी डेली यूजला यूज करते. मस्त आपलं असं घरी घालायला वगैरे कधीतरी कोणाला असेल तर अशा प्रकारे मस्त बसते ही पण साडी अंगाला चापून चापून. पिंक कलर आवडतो मला त्यातल्या त्यात, त्यामुळे ही पिंक कलरची बऱ्यापैकी माझ्याकडे पिंक कलर आहे. त्याच्यानंतर ही जी आहे येल्लो, ही नेटची साडी आहे बरं का. ही पण असंच आलं गेलं कुठं बाहेर तर मी घालते ही साडी. ही पण रुखवतावरची आहे. रुखवतावरच्या ज्या काही साड्या आहेत त्या मला माझ्या दादानी आणि मम्मीनी दिलेल्या आहेत. तर ऑलमोस्ट दादाची आणि मम्मीची चॉईस आहे त्याच्यात. मावशी पण आलेली होती. ही जी साडी आहे ही मला माझ्या मोठ्या मावशीने दिली आहे. मी जेव्हा लग्नानंतर फर्स्ट टाईम तिच्या घरी गेले होते तेव्हा तिने मला ही साडी दिली आहे. आणि ही जी साडी आहे ही मला मम्मीनेच दिली आहे, अजून एक रुखवतावरची साडी. तर असं बऱ्यापैकी माझ्याकडे रुखवताच्या साड्या भरपूर आहेत आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी गिफ्ट केलेल्या. तर बघू शकता एवढं काही माझं साड्यांचं कलेक्शन आहे. यात अजून साड्या थोड्या काही मिस झाल्यात ॲक्च्युली, 1-2 कपाटात त्या राहून गेल्या माझ्याकडून ठेवायच्या. एक चंद्रकोर पैठणी वगैरे तुम्ही बघितली असेल लास्ट ब्लॉगमध्ये मी घातलेली. तर असं काही आहे माझं साड्यांचं कलेक्शन. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. तुम्हाला कुठली साडी आवडली यातली नक्की सांगा आणि तुमच्याकडे अशा सिमिलर साड्या आहेत का ते पण सांगा. तर थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट. ओके, बाय.